जेव्हा मी बाजारातून घरी आले तेव्हा मी पाहिले की जीजू घरी आले होते आणि आईबाबांसोबत गप्पा मारत होते. माझी ताई 8 महिन्यांची गरोदर आहे, तर ताईवी जीजूंना शालिनीला मला त्यांच्याकडे घेऊन यायला पाठवले आहे, जेणेकरून मी ताईच्या गरोदरपणात तिची देखभाल करू शकेन. ताईने फोनवरच आईबाबांशी बोलून घेतले होते आणि आईबाबांनी माझी परवानगी घेतली होती. तर मी म्हणाले होते की मी येईन, मला काही अडचण नाही आणि मी ताईसोबत काही वेळ घालवू शकेन. मी जीजूंना नमस्कार केला आणि जीजूंनीही मला नमस्कार केला. जीजूची नजर मला येण्या-जाण्याच्या बहाण्याने पाहतच राहते. त्यांच्या नजरेतून स्पष्ट कळते की माझ्याबद्दल त्यांची भावना काही वेगळी आहे. माझे जीजू इतके स्मार्ट आहेत की कोणतीही मुलगी त्यांच्यावर दिवानी होईल. जीजू दुपारच्या वेळी आमच्या लखनौच्या घरी आले होते आणि आता आम्हाला संध्याकाळी ट्रेनने भोपाळला ताई आणि जीजूच्या घरी निघायचे होते. तर मी वेळेत माझी पॅकिंग केली आणि आईबाबांनी सांगितले, शालिनी, तुझ्या ताईची काळजी घे. मी हो म्हणून मान हलवली. आता आमच्या घरून निघायची वेळ झाली होती. जीजू म्हणाले, शालिनी, स्टेशनला पोहोचायला साधारण अर्धा तास लागेल, त्यामुळे वेळ झाला आहे, आपण निघू. मी म्हटले, जीजू, मी माझी पॅकिंग केली आहे, मी रेडी आहे. जीजू म्हणाले, काही हरकत नाही, तुला जी शॉपिंग करायची असेल ती भोपाळला जाऊन करून घे. नक्की का ते माहीत नाही, पण मला माझ्या जीजूंशी बोलायला लाज वाटायची आणि बोलता बोलता माझी नजर खाली जायची. आणि आज तर मला जीजूंसोबत अर्ध्या रात्रीच्या प्रवासाला निघायचे होते. आम्ही दोघांनी ट्रेन पकडली. आमच्या समोरासमोरच्या सीट होत्या, पण एक सीट कन्फर्म नसल्यामुळे आम्ही दोघं एकाच सीटवर बसलो होतो. जीजू थोडे अंतर ठेवून बसले होते. रात्र होताच मला झोप येऊ लागली आणि झोपेतच मी जीजूंच्या खांद्यावर डोके ठेवले. हे पाहून जीजू थोडे माझ्या जवळ सरकले, जेणेकरून मला त्रास होऊ नये. अचानक झटका आल्याने माझी झोप मोडली, तर जीजू म्हणाले, शालिनी, तू आरामात झोप, मी बाजूला होऊन बसतो. मी म्हटले, नाही जीजू, तुम्हाला त्रास होईल, मी झोपणार नाही. जीजू म्हणाले, तुला झोप येत आहे, तू झोप, म्हणजे तुला आराम मिळेल. मग मी झोपले आणि झोपताच मला झोप लागली. मी माझा पाय जीजूंच्या मांडीवर ठेवला. झोपताच मला इतका आराम मिळाला की मी सांगू शकत नाही. मी दिवसभराची थकले होते. आज मी अजिबात घरी आराम केला नव्हता आणि झोपेत मी माझा पाय जीजूंच्या मांडीवर ठेवला होता. जीजू माझे पाय हलके हलके सहलावत होते, दाबत होते. मला झोपेतच आराम मिळत होता. शेजारचे लोक आम्हाला नवरा बायको समजत होते, कारण मी जीजूंशी फारसे बोलत नव्हते, त्यामुळे त्यांना कळले नाही की आम्ही जीजासाली आहोत. ते अजूनही आम्हाला पतीपत्नीच समजत होते. मला असे वाटले की अर्ध्या रात्री मी जीजू आणि ताईच्या घरी पोहोचले. तिने पोहोचताच मला मिठी मारली आणि म्हणाली, तुला यायला काही अडचण आली का? मी म्हटले, नाही ताई, जीजूंनी मला कोणत्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही. ताईने तिच्या खोलीसमोरची खोली मला राहायला दिली, जिथे मी माझं सामान ठेवलं. ताईचा गरोदरपणाचा 8वा महिना चालू होता, म्हणून मी विचार केला की उद्यापासूनच मी घरातली सगळी कामं हाती घेईन. इथे फक्त ताई आणि जीजू राहतात. अर्ध्या रात्रीच्या सुमारास आम्ही ताई आणि जीजूच्या घरी पोहोचलो होतो. थंडीचा काळ होता, त्यामुळे मला इतकी थंडी वाटत होती की मी कुडकुडत होते. ताईने आल्याची चहा केली आणि आम्हा दोघांना पाजली. यानंतर गरमागरम जेवण काढून जीजू आणि मला जेवू घातले. मग ताई म्हणाली, शालिनी, आता तू तुझ्या खोलीत जाऊन आरामात झोप, उद्या बोलू. मी माझ्या खोलीत गेले. मी सामान खोलीत असेच ठेवले होते. मी विचार केला की उद्या सकाळी व्यवस्थित सामान आवरेन, कारण मला कुडकुडत होते आणि थंडी खूप वाटत होती. म्हणून मी गोधडीत घुसले आणि झोपायचा प्रयत्न करू लागले. पण जेव्हा जेव्हा माझे डोळे मिटत, तेव्हा मला जीजूंचा तो स्पर्श आठवायचा, जेव्हा ते माझे पाय सहलावत होते. माझे जीजू इतके चांगले आहेत की मी सांगू शकत नाही. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. जेव्हा ताई आणि जीजूंचे लग्न ठरत होते, तेव्हा जीजू आणि त्यांचे घरचे ताईला पाहण्यासाठी घरी आले होते. मी चहा नाश्ता घेऊन जीजू आणि त्यांच्या कुटुंबासाठी हॉलमध्ये येताच जीजूंची नजर माझ्यावर पडली आणि मी या क्षणी पहिल्यांदाच जीजूंना पाहिले होते, तर मी त्यांना पाहून हलकेच हसले. त्यांना वाटले की मीच ती मुलगी आहे जिच्याशी त्यांचे लग्न ठरणार आहे. जीजूंच्या आईवडिलांनी माझ्याशी काही बोलणी केली आणि जीजू हलकेच हसत होते. मग थोड्याच वेळात आई म्हणाली, शालिनी, जा तुझ्या ताईला बोलावून आण. तर मी ताईला तिच्या खोलीतून बोलावायला गेले आणि बोलावून हॉलमध्ये आणले. तेव्हा जीजूंना कळाले की माझ्याशी नाही तर माझ्या मोठ्या बहिणीशी त्यांचे लग्न ठरत आहे. ही गोष्ट जीजूंनी विनोदानेच घेते. जीजू हळूहळू माझ्या जवळ आले. ते घेऊ इच्छित असल्यासारखे वाटत होते. त्यांचे डोळे लाल झाले होते. त्यांनी हळूहळू हात माझ्या चेहऱ्याजवळ आणला.
माझ्या चेहऱ्याला हात लावून ओठांच्या जवळ आणला. मग एकदम हात मागे घेऊन म्हणाले, मला माफ कर, दार न ठोठावताच मी आत आलो. मी ऑफिसला जातोय. तुझी ताई डोकं दुखत असल्याचं सांगत होती. मी ऑफिसला न जाता पण तुझ्या ताईने सांगितलं की हलका त्रास आहे, काही हरकत नाही, तू ऑफिसला जा, तर तू बघून घे. मी म्हटले जीजू. यानंतर जीजू ऑफिसला गेले आणि मी अशीच बिछाण्यावर बसून राहिले. आणि मी विचार करू लागले की काश जीजूंनी माझा घेतले असते. पण असो, यानंतर मी कपडे घालून ताईकडे गेले आणि घरातली उरलेली कामं केली. रात्र झाली. जीजू ऑफिसवरून घरी आले. मी ताईला विचारून जीजूंच्या आवडीचे जेवण केले होते आणि जीजू, मी आणि ताई एकाच टेबलावर सोबत जेवू लागलो. जीजूंनी माझ्या जेवणाची खूप स्तुती केली. हे ऐकून मी लाजले आणि यानंतर थोडं बोलून आम्ही तिघं थोडा वेळ एकत्र टीव्ही पाहिला. यानंतर आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेलो. माझं डोकं आज नक्की का ते माहीत नाही, पण जडजड वाटत होतं आणि बिछाण्यावर जाताच मला झोप लागली. थोड्या वेळाने जीजू माझ्या खोलीत येतात आणि माझ्या जवळ बसतात. ते माझे केस सहलावतात. मला असे वाटत होते की मी स्वप्नात पाहत आहे, पण प्रत्यक्षात जीजू माझ्या जवळ बसले होते आणि माझे केस सहलावत होते. माझे डोळे उघडले. जीजू म्हणाले, शालिनी, तू खूप सुंदर आहेस. मी नजर खाली केली होती. मी उठायचा प्रयत्न केला तर जीजू म्हणाले, नको शालिनी, अशीच झोपून राहू दे, मला तुला पाहायचं आहे. हे ऐकून मी लाजले. मला एक वेगळाच नशा चढू लागला. जीजूही नशेत असल्यासारखे वाटत होते आणि मला असे वाटत होते की जीजूंनी मला बाहूंमध्ये भरून घ्यावे. मी कसमसावू लागले. मला आता राहावे ना. मीही जीजूंना बाहूंमध्ये भरून घेतले आणि ते सगळे करायची परवानगी दिली जे जीजूंच्या डोळ्यात दिसत होते. शालिनी, मी तुला जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हापासून तू माझ्या नजरेत वसली आहेस. पण मला तुझ्या बहिणीशी गद्दारी करायची नव्हती. पण जेव्हा मी तुला आंघोळ करून ओल्या केसांनी टावलमध्ये लपेटलेले पाहिले तेव्हा मला माझ्यावर ताबा राहिला नाही. आज ऑफिसमध्येही माझे लक्ष कामात नव्हते. माझ्या विचारांमध्ये तूच होतीस. म्हणत होते, आय लव्ह यू शालिनी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला मिळवू इच्छितो. जीजूंचा एक हात माझ्या जीन्सच्या आत होता आणि ते मला जोरजोरात सहलावत होते. मी इच्छा असूनही माझ्यासोबत ते सगळे घडले जे मीही इच्छित होते. यानंतर रोज रात्री जीजू माझ्या खोलीत यायचे आणि मला भरभरून बाहूंमध्ये भरून प्रेम करायचे. नक्की का माहीत नाही, पण मी हे सगळं रोज जीजूंसोबत करत राहिले, जे चुकीचे होते. पण मी पूर्णपणे जीजूंची होऊन जाऊ इच्छित होते. मला जीजू मनापासून आणि डोक्यापासून इतके आवडत होते की मी जीजूंसोबत सगळं करू इच्छित होते. एके रात्री जीजूंनी मला बाहूंमध्ये भरून सांगितले, शालिनी, जेव्हापासून तुझे ताई गरोदर आहे तेव्हापासून मी तुझ्या ताईसोबत करू शकलो नाही. कारण डॉक्टरांनी सक्त मनाई केली होती की आता नाही तर अडचण येऊ शकते. मग मी तिला वरवरच प्रेम घ्यायचो, जेणेकरून माझी शांत होईल. पण त्या दिवशी जेव्हा मी तुला टॉवेलमध्ये पाहिले आणि तुझा संपूर्ण देह पाहतच राहिलो, त्यावेळी मी फार कष्टाने माझ्यावर ताबा ठेवला. पण यानंतर मला माझ्यावर ताबा राहिला नाही. शालिनी, तूही माझ्यावर प्रेम करतेस ना? हे ऐकून मी जीजूंच्या गळ्यात पडले आणि म्हटले, जर मी तुमच्यावर प्रेम केले नसते तर मी माझं सर्वस्व तुम्हाला कसं दिलं असतं? मी जीजूंना म्हटले, जीजू, जर हे सगळं ताईला कळालं तर मी त्यांच्या नजरेतून पडेन. जीजू म्हणाले, तू याची काळजी करू नकोस, मी सगळं सांभाळेन, मी तुझ्यापासून दूर राहू शकत नाही. असं बोलून जीजू मला बाहूंमध्ये भरून प्रेम करू लागले आणि मीही त्यांच्या बाहूंमध्ये लपेटून घेतले. माहिती आहे का, माझे शरीर जीजूंच्या प्रेमासाठी तरसत होते आणि जीजूंनी तर पहिल्या नजरेतच मला पसंत केले होते. मला मनातल्या मनात नक्की का ते माहीत नाही, पण असे वाटत होते की मी जे केले ते चुकीचे केले. पण जीजूंच्या प्रेमापुढे मी